नमस्कार मित्रांनो, मी जगदीश राठोड। मित्रांनो, या दोन जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भात आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आपल्या समोर आलेली आहे। हो मित्रांनो, राज्य सरकार अंतर्गत या दोन जिल्ह्यातील 68,613 शेतकऱ्यांसाठी एकूण 5,22,13,000 रुपयांची निधी मंजूर करण्यात आलेली आहे। आणि मित्रांनो, या संदर्भाचा शासन निर्णय म्हणजे मित्रांनो GR सुद्धा प्रकाशित करण्यात आला आहे। आणि मित्रांनो, या दोन जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 13,600 रुपये प्रमाणे नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे। तर मित्रांनो, हे दोन जिल्हे कोणकोणते आहे आणि मित्रांनो एका जिल्ह्यासाठी किती रक्कम मंजूर करण्यात आली आहे, तर मित्रांनो एका जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहे याविषयी संपूर्ण माहिती आपण हा व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टपणे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि मित्रांनो, तुम्ही जर आपल्या YouTube चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तो चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। साईडला नोटिफिकेशन बेल आहे त्याला नक्की प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण नवीन असे अपडेट घेऊन येणार यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। चला मित्रांनो, आता व्हिडिओ सुरू करूया। तर पहा मित्रांनो, शासन निर्णय फेब्रुवारी 2024 मध्ये यवतमाळ व बुलढाणा जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत महाराष्ट्र शासनाकडून हा एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय म्हणजे मित्रांनो GR प्रकाशित करण्यात आला आहे। आणि मित्रांनो, या शासन निर्णयाच्या माध्यमातून या दोन जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम म्हणजे मित्रांनो मदत मंजूर करण्यात आली आहे। तर पहा मित्रांनो, वर नमूद दिनांक 2/8/2024 च्या शासन निर्णयान्वये फेब्रुवारी 2024 या कालावधीत राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांच्या बाधितांना मदत देण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व राज्य शासनाच्या निधीमधून अमरावती विभागातील यवतमाळ व बुलढाणा जिल्ह्यातील शेती पिकांच्या नुकसानीसाठी अनुक्रमे रुपये 1,527.17 व 7,813.16 असे एकूण 9,340.23 लक्ष इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात आली आहे। आणि मित्रांनो, विभागीय आयुक्त अमरावती यांनी वर नमूद दिनांक 23/8/2024 च्या पत्रान्वये सादर केलेल्या प्रस्तावास अनुसरून यवतमाळ व बुलढाणा जिल्ह्याकरिता अनुक्रमे 17,06,000 व 5,05,07,000 असे एकूण 5,22,13,000 इतका निधी विविध अटी व शर्तीच्या अधीन राहून वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे। म्हणजे मित्रांनो, ही रक्कम या दोन जिल्ह्यातील 68,613 शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सरसकट प्रति हेक्टरी 13,600 रुपये प्रमाणे जमा केली जाणार आहे। तर पहा मित्रांनो, यवतमाळ जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यात नुकसान झालेल्या 11,373 शेतकऱ्यांसाठी 17,06,000 रुपये मंजूर करण्यात आले आहे। तर मित्रांनो, बुलढाणा जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यात नुकसान झालेल्या 57,240 शेतकऱ्यांसाठी 5,05,07,000 रुपयांची रक्कम मंजूर करण्यात आली आहे। तर मित्रांनो, अशी एकूण या दोन जिल्ह्यातील 68,613 शेतकऱ्यांसाठी एकूण 5,22,13,000 रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे। आणि मित्रांनो, या दोन जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सरसकट प्रति हेक्टरी 13,600 रुपये प्रमाणे नुकसान भरपाईची रक्कम लवकरच जमा केली जाणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे ही काही छोटीशी अपडेट होती। जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तो नक्कीच चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा। चला मित्रांनो, भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।